नमस्कार. RTE प्रवेश 2026ची लॉटरी जाहीर झालेली आहे. या लॉटरीमध्ये कोणकोणती पाल्ये सिलेक्ट झालेली आहेत किंवा आपले जे अर्ज आपण भरले होते, त्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे? आपण सिलेक्ट झालो की नाही? हे कशा पद्धतीने पाहायचं? याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पालकांनो, सगळ्यात पहिले ज्याचे सिलेक्शन झालेले आहे त्याचे अभिनंदन. ज्याचे सिलेक्शन नसेल झाले तर ते वेटिंग लिस्टमध्ये नाव पाहू शकता आणि पुढच्या यादीमध्ये त्यांचं नावसुद्धा येऊ शकते. इथे तुम्हाला RTEच्या पोर्टलवर यायचं आहे. RTEच्या पोर्टलवर आलात की वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स ही माहिती म्हणजे हे एक ऑप्शन तिथं मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. इथे तुमचा जो नंबर असेल तो नंबर टाकायचा आणि गो या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर गोवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट झाला असाल तर ती शाळा त्याचे सिलेक्शनचे जे डिटेल्स आहेत ते दिसेल. नसेल तर मग तुम्ही वेट लिस्टची यादी जी आहे ते पाहू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन मिळत आहेत. मूळ निवड यादी आणि प्रतीक्षा यादी असे 2 ऑप्शन्स तुम्हाला मिळत आहेत. तर वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला यायचं आहे. इथं आलात की तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ॲकॅडमिक इयर जे आहे 2026-27 असेल. इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून गो या बटनाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसेल. त्या लिस्टमध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्या लिस्टमध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे. तिथे तो नंबर मिळेल. जर सिलेक्ट नसेल झालेलं तर या ठिकाणी तुम्हाला नॉट सिलेक्टेड हे एक ऑप्शन दिसतं. तर इथं ॲकॅडमिक इयर, डिस्ट्रिक्ट आणि ॲप्लिकेशन नंबर टाकून हे सुद्धा चेक करू शकता. एकदम साधी प्रोसेस आहे. मोबाईलमधून सुद्धा हे प्रोसेस तुम्ही करू शकता. धन्यवाद.